दिव्यांग मुलामुलींच्या जिल्हास्तरीय क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धा उत्साहामध्ये संपन्न। याबाबत सविस्तर बातमी अशी की दिव्यांग सक्षमीकरण विभाग जिल्हा परिषद नांदेड यांच्या वतीने 3 डिसेंबर जागतिक दिव्यांग दिनाच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या दिव्यांग मुलामुलींच्या जिल्हास्तरीय क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धा 2026 मोठ्या उत्साहामध्ये आणि जल्लोषामध्ये पार पडल्या। या उपक्रमाअंतर्गत दिनांक 19 जानेवारी 2026 रोजी नांदेड शहरातील सायन्स कॉलेज मैदान येथे दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी विविध क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते। या स्पर्धांमध्ये नांदेड जिल्ह्यातील विविध तालुक्यांमधून आलेल्या दिव्यांग मुलामुलींनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला। यामध्ये धावणे, थ्रोबॉल, लांब उडी, व्हीलचेअर शर्यत आदी क्रीडा प्रकारांमध्ये स्पर्धकांनी आपले कौशल्य सादर करत आत्मविश्वास आणि जिद्दीचे दर्शन घडविले। यानंतर दिनांक 20 जानेवारी 2026 रोजी नांदेड शहरातील स्टेडियम परिसरातील डॉक्टर शंकरराव चव्हाण प्रेक्षागृह या ठिकाणी दिव्यांग मुलामुलींच्या जिल्हास्तरीय सांस्कृतिक स्पर्धा उत्साहामध्ये संपन्न झाल्या। या स्पर्धांमध्ये नृत्य, गायन, समूहगीत, नाट्यप्रयोग आदी सांस्कृतिक प्रकार सादर करण्यात आले। दिव्यांग विद्यार्थ्यांच्या कलागुणांना प्रोत्साहन देणाऱ्या या कार्यक्रमाने उपस्थितांची मने जिंकली। या स्पर्धांमुळे दिव्यांग मुलामुलींमधील आत्मविश्वास वाढून त्यांच्या सुप्त गुणांना व्यासपीठ मिळाले। दिव्यांग व्यक्ती सक्षम असून संधी मिळाल्यास ते कोणत्याही क्षेत्रामध्ये यश मिळवू शकतात, हा सकारात्मक संदेश या जिल्हास्तरीय सांस्कृतिक स्पर्धांमधून समाजात पोहोचला, अशी भावना उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केली। सर्वांना नमस्कार। आज आपण जिल्ह्यामध्ये 2 दिवस दिव्यांगाचा स्पोर्ट्स आणि कल्चरल प्रोग्राम आपण ठेवण्यात आले। आज आम्ही आता 4-5 सादरीकरण आपण पाहिलं आहेत। सर्वात उत्तम आणि चांगल्या पद्धतीने आपल्या मुला सादरीकरण करतात आणि आपला हे एक रेस्पॉन्सिबिलिटी सुद्धा आहे की त्यांना जेवढं होऊ शके तेवढं आपल्याला त्यांना प्रोत्साहन द्यायला पाहिजे। आणि मी सर्व आपल्या नागरिकांना सुद्धा आवाहन करते की आपल्याकडे जर वेळ असेल त्या संध्याकाळी 6 पर्यंत आपल्याकडे वेळ आहे, आपण येऊन त्या मुलांना प्रोत्साहन द्यावे आणि नॉट जस्ट टुडे, एका दिवसासाठी नाही, प्रत्येक दिवस त्यांच्या समोर जे कोणी दिव्यांग येतील त्यांना प्रोत्साहन द्यावी, त्यांचा कला पाहावी। आपण जर पाहिलं ते आपल्यापेक्षा जास्त चांगलं त्यांनी हे केलेलं आहे। त्यांनी प्रत्येकांचा जे कला प्रदर्शन करायची पद्धत आहे हे खूप सुंदर आहे आणि दर दिवस सुद्धा आपल्याकडे जेव्हा हे आपल्याकडे येतात त्यांना सुविधा चांगला मिळावी हे आपल्या हातात आहेत आणि आपण सर्वांनी त्याच्यामध्ये सहभाग व्हावी याचा विनंती आहे। दिव्यांगांसाठी आपण मला वाटतं की आपल्याला जसं काही बोलायची गरज नाही, कारण त्यांच्या जी क्षमता आज आम्ही पाहिलं आणि त्यांचे जे सेल्फ कॉन्फिडन्स आहे ते अत्यंत खूप सुंदर आहेत। मी जेव्हा लहान होते त्यावेळी सुद्धा मला एवढा कॉन्फिडन्स नव्हता आणि यांनी माझा असं विनंती आहे की सर्वात जास्त शासनाचे जे काही स्कीम्स आहेत त्यांच्याबद्दल जास्तीत जास्त अवेअरनेस तुमच्यामध्ये राहावी आणि अधिकाऱ्यांसोबत बोलावी आणि तुमच्यासाठी जे काही शासन देते ते हक्काप्रमाणे तुम्ही घ्यावे। आपण आता मी 4-5 हे पाहिलं होतं, त्याच्यामध्ये प्रत्येक आपली जे परफॉर्मन्स झाली ते प्रत्येक परफॉर्मन्स एक वेगळ्याच पद्धतीनं होता। एक आम्ही मुलींना पाहिलं त्यांनी जे हॉररचं एक हे घेतलं, त्यांनी काल सुद्धा स्पोर्ट्स मध्ये फर्स्ट आली होती, त्याचा म्हणजे एवढं सुंदर त्यांनी प्रदर्शन केलं। दुसरा आपला एक मुली होती, त्यांना ऐकायला येत नव्हतं पण त्यांनी प्रदर्शन करताना सॉन्ग ऐकून नाही पण सॉन्गच्या बीट प्रमाणे त्यांनी पूर्ण कला प्रदर्शन केलं होतं। असं वेगवेगळ्या पद्धतीनं प्रत्येक परफॉर्मन्स मध्ये एक नवीन मला बघायला भेटला आज आणि मला खूप आनंद वाटला आणि मी संध्याकाळी परत येणार आणि परत दुसरे आपले जेवढं काय परफॉर्मन्स आहे ते पाहायला मला इच्छुक आहे। मी आज या जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण विभागांतर्गत सांस्कृतिक व क्रीडा स्पर्धांमध्ये सांस्कृतिक स्पर्धेचे मी परीक्षक म्हणून काम पाहिलं। ते पाहत असताना असं वाटलं की जे दिव्यांग आपण त्यांना शब्द देतोय त्यापेक्षा त्यांना चेतनाधारी असा शब्द दिला पाहिजे, कारण जी ऊर्जा, जी चेतना घेऊन ते मंचावर नृत्य किंवा गायन जे काही सादरीकरण करत होते, त्यांचे हावभाव कोणाला ऐकू येत नव्हतं तरी ते हसल्या चेहऱ्याने करत होतं, कोणाला पाय नव्हतं तर तो तेवढीच जोशाने करत होतं। खरं तर आजच्या या पिढीला शिकण्यासारखं आहे। ही युवा पिढी छोट्याशा त्रासाने आत्महत्येकडे वळत असते, पण आपण अशा लोकांना जर पाहिलं
की जे दिव्यांग व्यक्ती आपल्याकडं अपंगत्व किंवा दिव्यांगत्व असताना देखील आपण तेवढ्या जोश उल्हासने कार्यक्रमामध्ये सादरीकरण करतोय आणि तेवढ्या चेतनेने आपण पुढे येतोय, कुठल्याही समाजाला न घाबरता, आपल्या दिव्यांगत्वाला न घाबरता ते मंचावर येत आहेत. त्यांच्याकडनं प्रेरणा घेण्यासारखं आहे. मला वाटलं नाही होतं की एवढी छोटीशी स्पर्धा राहील, असं वाटलं छोटं वगैरे असेल, पण एवढी मोठी स्पर्धा 58च्या जवळपास नृत्य आणि सादरीकरण झाले. या सादरीकरणामध्ये एकानंतर एक सुंदर, कोणी देशभक्तीवर करतोय, कोणी संस्कृती जपतोय, कोणी लोकनृत्य करतोय. अशा पद्धतीने जर आपण मुलांना प्रोत्साहन दिलं स्पर्धेच्या माध्यमाने, त्यांचा आत्मविश्वास वाढेल, त्यांना पुढे जाण्याची शक्ती मिळेल आणि जे समाज ज्या अशा लोकांना देखील धिक्कारतो तो स्वीकार करेल आणि आई वडिलांना पण सुद्धा त्यांचा अभिमान वाटेल की आमचा लेकरू कुठेतरी मंचावर अशा मोठ्या कार्यक्रमात सहभाग घेतोय. त्या सर्वांचं, आयोजकांचं आणि मी यांचं देखील अभिनंदन करेल की त्यांना शिकवणं किती अवघड आहे. जे शिकवतात त्या शिक्षकांचं देखील तेवढंच कौतुकास्पद काम आहे आणि सगळ्या समाजांनी अशा लोकांना स्वीकार करून त्यांना मंच दिलं पाहिजे आणि त्यांना चांगली प्रेरणा दिली पाहिजे. ऍक्च्युली आपण सप्तरंग हा कार्यक्रम मी नांदेडमध्ये गेल्या 10 वर्षापासून घेते आणि गेल्या 3 वर्षापासून आपण तृतीयपंथीयांना सामील केलं. पण आज हे कार्यक्रम बघितल्यानंतर मला असं वाटलं की दिव्यांगांना सुद्धा आपण त्या मंचावर संधी दिली पाहिजे. म्हणून मी काय केलं की आपण यातल्या ज्या प्रथम येतील यांना विशेष अतिथी म्हणून सप्तरंग 2026 मध्ये कार्यक्रम आणि दरवर्षी दिव्यांग व्यक्तींसाठी विशेष कार्यक्रम किंवा विशेष सत्र दिलं पाहिजे, जेणेकरून त्यांनाही कार्यक्रमामध्ये सहभाग होईल आणि इतरांना त्यांना कार्यक्रम करताना बघताना प्रेरणा मिळेल. मीच इतकी प्रेरित झाले की मी एवढ्या वर्षाची माझी नृत्य साधना असून मला असं वाटू लागलं कुठेतरी मी कमी आहे का. अहो, आताही मला कधीतरी थकवा येतो, मंचावर गेल्यानंतर थोडीशी तरी भीती असते. इतक्या वर्षांची साधना करताना देखील आज मंचाला आम्ही घाबरतो, पण हे लेकरं कसलं न घाबरता त्यांचा आत्मविश्वास, त्यांचं मनोबल, त्याचसोबत ते विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरचं हासरं, हे एक्सप्रेशन बघून खूप प्रेरणा मलाच काय सगळ्यांना मिळाली आणि इतर युवक तर बघून थक्क झाले की असे सुद्धा काही लोकांनी एक पाऊल नसताना लावणी केली. ते पण किती आहे, म्हणजे लावणी जे पायाच्या घुंगरावर ताल घेतात तशा लोकांनी सुद्धा नृत्य करणं आणि लावणीवर ठेका धरणं मला वाटतं खूप कौतुकास्पद आणि प्रेरणादायक आहे. धन्यवाद. यस, आज या ठिकाणी आपण जिल्हास्तरीय दिव्यांग विद्यार्थ्यांचा सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केला होता. यामध्ये नांदेड जिल्ह्यातील 57 शाळांनी यामध्ये सहभाग नोंदवला होता आणि त्या शाळांना आज नांदेड वासियांनी सुद्धा खूप त्यांना उत्साह वाढवला, त्यांना प्रोत्साहन दिलं आणि या ठिकाणी आज 57 सादरीकरण सर्व एकदम छान झालेले आहेत आणि त्याचे आज तुम्ही सुद्धा या ठिकाणी तो कार्यक्रम पाहून त्याचा आनंद घेतलेला आहे.